शिवसैनिक आणि बाळासाहेब हे गुरु शिष्याचं वेगळं नातं होतं. हे नातं प्रेमाचं होतं, निष्ठेचं होतं, एका आदेशावर तत्परतेनं उभं राहण्याचं होतं. ह्या नात्याला सुरुवात झाली ती सामान्यांच्या अन्यायावरील वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या मार्मिकपासून. पुढे शिवसेना या 4 अक्षरांमध्ये हे गुरु शिष्याचं नातं बहरत गेलं. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती, त्यांच्याकडे आशेनं पाहणाऱ्यांना योग्य दिशा दाखवण्याची. त्यांनी सामान्य शिवसैनिकांमध्ये देशाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत केला. मराठी माणसांची एकजूट केली. बाळासाहेबांकडे देण्यासारखं जे जे होतं, मग ते लोकसभेचं सभापतीपद असेल, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा मुंबईचं महापौर पद, त्यांनी ते शिवसैनिकांना दिलं. पण सगळ्यात अभिमानाचं पद होतं आणि आहे ते निष्ठावान शिवसैनिक हे पद. तळागाळातील सामान्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करणारी जबर ताकदीची शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली. शिवसैनिक बाळासाहेबांचा श्वास बनले आणि बाळासाहेब त्यांचा विश्वास. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाळासाहेबांना गुरुदक्षिणा देण्यासाठी शिवसैनिक उभा ठाकलाय. बाळासाहेबांच्या आदेशाशी झालेली गद्दारी मोडून काढण्यासाठी, महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा माज उतरवण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या हृदयाचा कप्पा असलेल्या शिवसेनेला पुन्हा अधिक खंबीरपणे उभं करण्यासाठी. ही गुरुदक्षिणा आम्ही देणार गद्दारांना, महाराष्ट्र द्वेष्ट्यांना आणि त्यांच्या पाठी असणाऱ्या भेदरटांना धूळ चालणार, विधानसभेवर भगवा फडकवणार.